चला NMS 8वी विषय चालला आहे आपला इतिहास. 5वा धडा घेतोय सामाजिक प्रबोधन, सामाजिक व धार्मिक प्रबोधन. ठीक आहे. पहिला प्रश्न, भारतात मानवता, समता, बंधुता या तत्वांवर सुरू झालेल्या वैचारिक जागृतीला काय म्हणतात? त्यालाच म्हणायचंय भारतीय प्रबोधन. भारतीय प्रबोधन मानवता, समता, बंधुता या तत्वांवर सुरू झालेलं आहे. पुढचा प्रश्न, राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना कोठे केली? बंगालमध्ये. रॉय आलंय, रॉय हे आडनाव बंगालमध्ये, लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न, ब्राह्मो समाजाची स्थापना कधी झाली? 1828. 1828 ब्राह्मो समाज 1828. पुढचा प्रश्न, राजाराम मोहन राय यांनी कशाला विरोध केला? सती प्रथा. सती प्रथा माहिती का तुम्हाला? पहिल्या काळात काय होतं, जर एखाद्या स्त्रीचा त्यात बालविवाहच व्हायचे, त्यामुळं नवरे मोठे मोठे असायचे, मग ते जर काही कारणाने कोणत्या आजाराने वगैरे किंवा युद्धामध्ये वगैरे जर मारले गेले, तर त्या स्त्रीनी सरणावर, सरणावर म्हणजे चितेवर जिवंत बसायचं किंवा त्यात उडी मारायची. जर नाही मारली तर बाकीचे लोक तिला बळ ढकलायचे काठ्याने, आणि त्यावेळेस बँड बिन सरेबिनी लावली जायची का त्या ओरडणाऱ्या स्त्रीचा आवाज बाहेर येऊ नये म्हणून. किती भयंकर प्रथा होती ना. म्हणजे राजाराम मोहन रायांचे आजच्या स्त्रीवरती उपकारच म्हटले पाहिजे की नाही. त्यांनी सती प्रथा बंदी केली, बालविवाहाला ही बंदी आणली, आणि पडदा पद्धती. पडदा पद्धती म्हणजे पडदे घेऊन स्त्रियांनी चालायचं. पुढचा प्रश्न, म्हणजे कोणाला आपला चेहरा दिसला नाही पाहिजे असं, गोशा पद्धती. राजाराम मोहन राय यांनी कशाचे समर्थन केले? विधवा विवाह आणि स्त्रियांचे शिक्षण. त्यावेळेस लहानपणी म्हणजे 8-9 वर्ष असताना जरी एखाद्या मुलीचा नवरा वारला, पती वारला, तर तिने पुन्हा लग्न करायचं नाही, तसेच दिवस काढायचे. आणि विशेष म्हणजे दिवस काढताना तिने डोक्याचे केस काढायचे पूर्ण, काळे कपडे घालायचे, बांगड्या घालायचे नाही, नटा थाटायचं नाही, टिकली लावायची नाही, म्हणजे विद्रूप होऊन राहायचं की समाजाच्याकडे लक्ष गेलं नाही पाहिजे. तर विधवा विवाह प्रथा त्यांनी बंदीचं समर्थन आणलेलं आहे. सॉरी, विधवा विवाह चालू केलाय आणि सती प्रथा, बालविवाह हे बंद केलंय, आणि स्त्रियांच्या शिक्षणाला त्यांनी प्रोत्साहन दिलेलं. ठीक आहे. पुढचा प्रश्न, राजाराम मोहन राय यांनी हिंदू कॉलेजची स्थापना कोठे केली? कोलकाता. बंगाल आलं की कोलकाता, लक्षात घ्या, बंगाल कोलकाता. राजाराम मोहन राय यांनी डॅश या वृत्तपत्राद्वारे जनजागृती केली? संवाद कौमुदी. संवाद कौमुदी हे वृत्तपत्र राजाराम मोहन राय यांनी त्याच्यामध्ये त्यांनी लेख लिहिलेत. पुढचा प्रश्न, परमहंस सभेची स्थापना कोणी केली? दादोबा पांडुरंग तर्खडकर. आता इथं प आलाय, इथं प आलाय, असं काही ते लक्षात ठेवायचं. पांडुरंग प. ठीक. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी परमहंस सभेची स्थापना केली. पुढचा प्रश्न, दादोबा तर्खडकर यांनी परमहंस सभेची स्थापना कोठे केली? मुंबई. कुठे केली आहे? मुंबई. दादोबा मुंबई. मुंबईच्या दादांनी परमहंस सभेची स्थापना केली. ठीक आहे, असं वाक्य करून टाकायचं. किंवा मुंबईच्या दादोबांनी हंस आणला, हंस म्हणजे परमहंस. पुढचं, परमहंस सभेची स्थापना केव्हा झाली? 1848. आपला भारत केव्हा स्वतंत्र झाला? 1947. म्हणजे 1947च्या 100 वर्ष पुढं 1 वर्ष पुन्हा घ्यायचं, म्हणजे 99 वर्ष मागे, हो की नाही, पूर्ण. प्रार्थना समाज केव्हा स्थापन झाला? प्रार्थना समाज परमहंस सभा विसर्जित झाली त्यानंतर प्रार्थना समाज स्थापन झाला. किंवा असा प्रश्न येईल की परमहंस सभा विसर्जित झाल्यानंतर कोणता समाज स्थापन झाला? उत्तर लिहायचंय प्रार्थना समाज. प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोणते? तर दादोबा भाऊ तर्खडकरांचे भाऊ, दादोबांचे तर भाऊ आत्माराम पांडुरंग तर्खडकर. आत्माराम पांडुरंग तर्खडकर. पुढचा प्रश्न, प्रार्थना समाजास कोणाची भर पडली? मुंबई विद्यापीठातील तरुण पदवीधरांनी प्रार्थना समाजामध्ये भाग घेतलेला आहे. पुढचा प्रश्न, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे कोणत्या संस्थेचे सदस्य होते? प्रार्थना समाजाचे सदस्य होते महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? तर उत्तर आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेसची स्थापना केली. ठीक आहे, पेनावर घ्या. हा, डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? विठ्ठल, परत तसंच आलं का?
एक मिनिट हा. हो, आलं बरोबर. चला आता पेन घ्या. ठीक आहे. हा, डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? विठ्ठल रामजी शिंदे यांनी. ठीक आहे, माऊस वापरता येत नाही खूप अजून. पुढचा प्रश्न, सत्यशोधक समाजाची स्थापना कधी व कोणी केली? सत्यशोधक स्थापना आली की विचार घाला पाहिजे आपल्या डोक्यात, महात्मा फुले. लक्षात कसं ठेवायचं? पाहिजे त य ला जोडलेला आहे आणि महात्मामध्ये पण त म ला जोडलेला आहे, दोन्हीकडे त जोडलेला आहे. आज काहीतरी आपण आपली मनातली मनात ट्रिक करून घ्यायची, कोणाला सांगायचं नाही, कोणाला पटती नाही पटते की नाही. पुढचा प्रश्न, महात्मा ज्योतिराव फुले यांनी कोणत्या पुस्तकामधून समाज प्रबोधन केले? ब्राह्मणांचे कसब हे पहिलं पुस्तक. नंतर आहे गुलामगिरी, शेतकऱ्याचा असूड आणि सार्वजनिक सत्यधर्म. हे सर्व महात्मा ज्योतिराव फुले. ठीक आहे, ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्याचा असूड आणि सार्वजनिक सत्यधर्म. पुढचा प्रश्न, 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना कोणी केली? या धड्यामध्ये सगळे समाजाच्या स्थापना आहेत, तर हे चांगले पाठ करायचं आहे, गडबड होऊन जाते. 1875 आर्य समाज दयानंद सरस्वती. आर्य समाज दयानंद सरस्वती. स्वामी दयानंद सरस्वती. स्वामी दयानंद सरस्वती यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली? आर्य समाज. पुन्हा दोन प्रश्न एकाच लाईनवर आले ते. पुढचा प्रश्न, सत्यार्थ प्रकाश हा वेदांवर भाष्य करणारा ग्रंथ कोणी लिहिला? स्वामी दयानंद सरस्वती यांनी सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ लिहिला. म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती, सत्यार्थ प्रकाश आणि आर्य समाज. 1875. पुढचं, आर्य समाजाचे ब्रीद वाक्य काय होते? वेदांकडे परत चला. वेदांकडे परत चला. आर्य समाजाचे ब्रीद काय होते? ब्रीद वाक्य होते वेदांकडे परत चला. पहा, वेद म्हणजे ऋषी मुनींच्या काळामध्ये, त्यावेळेस आर्य म्हटलं जातं. पहा, रामायण जर पाहिलं असेल तर रामायणामध्ये रामाला सीता, राम कधीच नाही म्हटलेली, आजकाल चालतं राम, आर्य म्हणायची, आर्य. पुढचा प्रश्न, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? स्वामी विवेकानंद यांनी. ते कोण होते माहिती का? रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य. ठीक आहे. पहा पुढचा प्रश्न, रामकृष्ण परमहंस यांच्या शिष्याचे नाव काय? स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद म्हटलं की अमेरिकेचं भाषण आठवत असेल. रामकृष्ण मिशनची स्थापना डॅश मध्ये झाली? रामकृष्ण मिशनची स्थापना झाली आहे 1897. 1897 ही झाली. 1895 मध्ये गुरूंनी म्हणजे स्वामी दयानंद सरस्वतींनी काढली 1875 मध्ये. ठीक आहे, आर्य समाज. आणि इथे आहे 1897, रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य. पुढचा प्रश्न, इसवी सन 1893 मध्ये विश्व धर्म परिषद शिकागो कोठे भरली होती? तर अमेरिकेतील शिकागो इथे. आणि इथेच स्वामी विवेकानंदी सर्वांची मन जिंकली होती. माहिती काय म्हटलं होतं? सर्वजण भाषणात सुरुवातीला काय म्हणायचे? लेडीज अँड जेंटलमन. आणि यांनी काय म्हटलं होतं? माझ्या बंधू आणि भगिनींनो. ह्याच शब्दामध्येच त्यांना भरपूर टाळ्या पडल्या होत्या. सुरुवातीलाच त्यांनी सर्वांची मन जिंकली होती. अमेरिकेतील शिकागो येथील विश्व धर्म परिषदेला ते गेले होते. पुढचा प्रश्न, इसवी सन 1893 मध्ये अमेरिकेतील शिकागो येथील विश्व धर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व कोणी केले होते? स्वामी विवेकानंद. उठा, जागे व्हा व ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका हा संदेश कोणी दिला? स्वामी विवेकानंद यांनी. उठा, जागे व्हा व ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका हा संदेश आपल्याला आजही अवलंबनात आणायला हरकत नाही, आणलाच पाहिजे. हो की नाही? उठा, जागे व्हा, ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. ध्येय फक्त मोबाईल बघायचं ध्येय ठेवू नका, नाहीतर म्हणतात उठलो, जागे झालो, मोबाईल पाहत राहिलो, ध्येय पूर्ण केला आम्ही. पुढचा प्रश्न, शिखांमधील धर्म सुधारणेसाठी सिंग सभा कोठे स्थापन झाली? अमृतसर. शीख अमृतसर. ठीक आहे, सिंग सभा. पुढचा प्रश्न, शीख समाजातील सुधारणावादी परंपरा कोणी चालू ठेवली? अकाली चळवळी, अकाली दलाने. शीख समाजातील सुधारणावादी परंपरा कोणी चालू ठेवली? अकाली चळवळ. त्याला अकाली दल पण नावले. सतीबंदीचा कायदा कोणी केला? सतीबंदीचा कायदा लॉर्ड बेंटिकनी. मागच्या लेसनमध्ये सांगितलं, बंदी आणि बेंटिक दोघांवर डॉट डॉट असं लक्षात ठेवलं तरी चालतं. सतीबंदीचा कायदा करण्यासाठी बेंटिकची कोणी मदत केली? राजाराम मोहन राय यांनी. राजाराम मोहन राय, कारण त्यांना ही प्रथा मंजूर नव्हती. ठीक आहे. पुढचं, स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार लोकहितवादी यांनी कशातून केला?
लोकहितवाद्यांनी शतपत्रातून स्त्री पुरुष समानता, ठीक आहे, लोकहितवादी कोणाला म्हणत असे? लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांना म्हणत असे. पुढचा प्रश्न, 1848 मध्ये मुलींची पहिली शाळा कोणी काढली? महात्मा फुले. 1848 मध्ये मुलींची पहिली शाळा कोणी काढली? महात्मा फुले यांनी. मुलींची पहिली शाळा कोठे काढली? तर पुणे येथील भिडेवाड्यात. पुणे येथील भिडेवाड्यात. पुढचा प्रश्न, महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह कोठे स्थापन केले? बालहत्या प्रतिबंधक गृह कोठे स्थापन केले? स्वतःच्या घरी. पहा, स्वतःच्या घरी. किती ग्रेट म्हटले पाहिजे त्यांना. केशवपनाची पद्धत बंद व्हावी म्हणून डॅशचा संप घडवून आणला? नाभिकांचा. नाभिक म्हणजे न्हावी, जे आपण आज पार्लर मोठे मोठे न्हावी. काय? न्हावी. केशवपनाची म्हणजे तुम्हाला मागे सांगितलं ना की बालविवाह करायचे, बालविवाह झाल्यावर त्या बाईनी सती जायचं, सती नाही गेली तर मग तिने विधवा म्हणून राहायचं, तर तिचं पुन्हा लग्न करायचं नाही, मग त्यावेळेस तिचे केशोपन करायचे, म्हणजे केस कापायचे, तिचे टक्कल करून टाकायचे पूर्ण. तर ते होऊ नये म्हणून नाभिकांचा संप घडवून आणला. कोणी आणलाय? महात्मा फुलेंनी. पुढचा प्रश्न, विधवा पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी कोणी विशेष प्रयत्न केले? पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, वीरेशलिंगम पंतल आणि विष्णू शास्त्री पंडित. पहा, दोन पंडित आहेत, पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, विष्णू शास्त्री पंडित, आणि एक आहे अजून वीरेशलिंगम पंतल. पुढचा प्रश्न, गोपाळ गणेश आगरकर यांनी डॅश या वृत्तपत्रातून बालविवाह संमतीचा कायदा यावर परखड मत मांडले? सुधारक. सुधारक हे वृत्तपत्रातून गोपाळ गणेश आगरकरांनी परखड मत मारले. बालविवाह संमतीसाठी वयाचा कायदा केलेला आहे. पुढचं, मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली? विठ्ठल रामजी शिंदे. देवदासी म्हणजे एखाद्या मुलीला आहे ना देवाला म्हणून सोडून द्यायचं आणि त्याचा कोणी पण वापर करायचा, असं होत्या काळामध्ये. देवदासी प्रथा म्हणायची त्याला. पुढचा प्रश्न, स्त्रियांच्या हक्काचा पुरस्कार ताराबाई शिंदे यांनी कोणत्या ग्रंथातून केला? स्त्री पुरुष तुलना या ग्रंथातून केला आहे. कोणी केलाय? ताराबाई शिंदे. ठीक आहे, याच्यावर प्रश्न येतात. पुण्यामध्ये अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केले? महर्षी धोंडो केशव कर्वे. अनाथ बालिकांसाठी आश्रम चालू केला पुण्यामध्ये. पहिली शाळा ज्योतिबा फुलेंनी चालू केली आणि अनाथ बालिकाश्रम सुरू केलेत महर्षी धोंडो केशव कर्वे. धोंडो केशव कर्व्यांचं चरित्र वाचायसारखं आहे, पुस्तक भेटलं तर वाचा अवश्य. पुढचा प्रश्न, दिव्यांग मुली स्त्रिया यांच्या पालन पोषणासाठी शारदाश्रम संस्थेची स्थापना कोणी केली? पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई यांनी शारदाश्रम चालू केले. पुढचा प्रश्न, सेवा सदन संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांसाठी परिचारिका अभ्यासक्रम कोणी चालू केला? परिचारिका अभ्यासक्रम म्हणजे नर्सचा अभ्यास. ठीक आहे, कोणी चालू केलाय? रमाबाई रानडे. हे पंडित रमाबाई रानडे. पुढचा प्रश्न, बंगाल प्रांतात द मोहम्मदन लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना कोणी केली? अब्दुल लतीफ यांनी मोहम्मदन लिटररी सोसायटी. याच्यामध्ये एल आला, याच्यामध्ये पण एल आला, दोन्ही नावं तर एकाच कास्टचे आहेत. पुढचा, डॅश यांनी मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेज स्थापना केली? सर सय्यद अहमद खान यांनी मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेज स्थापन केलेलं आहे. सय्यद अहमद खान. पुढचा प्रश्न, मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजचे कोणत्या विद्यापीठात रूपांतर झाले? तर अलीगड मुस्लिम विद्यापीठात. अलीगड मुस्लिम विद्यापीठामध्ये हेच पुढे जाऊन त्याचं विद्यापीठ झालेलं आहे, मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजचा. पुढचा प्रश्न, हिंदू महासभेची स्थापना केव्हा झाली? तर हिंदू महासभेची स्थापना 1915 मध्ये झाली. पुढचा प्रश्न, बनारस हिंदू विद्यापीठाची पायाभरणी केव्हा झाली? कोणी केली? सॉरी, इथे काय प्रश्न पाहिजे, कोणी केली? तर उत्तर आहे पंडित मदन मोहन मालवीय यांनी. पंडित मदन मोहन मालवीय यांनी. पुढचा प्रश्न, नागपूर येथे 1985 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कोणी केली?
उत्तर आहे डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार. पहा, तुम्हाला अशा प्रकारचा अभ्यास भेटल्यामुळे, अशा प्रकारचे व्हिडिओ भेटल्यामुळे अभ्यास करायला खूप सोपं होणार आहे. कानामध्ये लावलं, सर 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 ऐकून घेतलं, ठीक आहे. त्याच वेळेस नजर आपली बोर्डवर ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, पतित पावन मंदिर कोठे आहे? पतित पावन मंदिर रत्नागिरी येथे आहे. जर पाहायलाही वेळ नसेल तर फक्त कानामध्ये घाला, मोबाईल खिशामध्ये ठेवा आणि वॉक करत राहा तरी चालेल. तुम्ही सायकलवर अपडाऊन करताल कॉलेजला, तर त्यावेळेस जरी तुम्ही खिशात मोबाईल आणि कानाला हेडफोन ठेवले तरी चालेल, पण मोबाईल अलाउड असेल तर. किंवा कुठं कामाला चालले आहात तुम्ही, कुठं प्रोग्रामला चालले आहात, तर तुमचा अभ्यास होणार आहे आपोआपच. पतित पावन मंदिराची निर्मिती कोणी केली? स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर. व्हिडिओ 2-3 वेळा ऐका, पाठ पूर्ण होऊन जाणार आहे. पतित पावन मंदिराची निर्मिती कोणी केली? स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, विनायक दामोदर सावरकर. पुढचा प्रश्न, साहित्याच्या क्षेत्रात कोणाला नोबेल पारितोषिक मिळाले? तर साहित्याच्या क्षेत्रात रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पारितोषिक मिळाले. शेवटचा प्रश्न, विज्ञानाच्या क्षेत्रात सी.व्ही. रामन यांना कोणते पारितोषिक मिळाले? नोबेल पारितोषिक. म्हणजे यांना मिळालं आहे विज्ञानाच्या क्षेत्रात. कोणाला? सी.व्ही. रमन यांना. तर यांना रवींद्रनाथ टागोरांना मिळालं आहे साहित्य. साहित्याचं आलं तर रवींद्रनाथ टागोर म्हणायचं. दोघांनाही नोबेल पारितोषिकच आहे. इथे पण नोबेलच आहे, इथे पण नोबेलच आहे, ठीक आहे. नोबेल रवींद्रनाथ टागोर साहित्य आणि नोबेल सी.व्ही. रमन विज्ञान, ठीक आहे. ओके, पुढच्या वेळेस आपण पाहूयात लेसन नंबर 6 इतिहासाचा.